मित्रांनो, राज्यातील आरसीएमएस प्रणालीच्या माध्यमातून नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केलेल्या नागरिकांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, 2 जून 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून आरसीएमएस प्रणालीवरती रेशन कार्डसाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्याला जवळजवळ 7,16,00,000 लाभार्थ्यांचा लक्षांक देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 4,69,71,000 लाभार्थी हे ग्रामीण भागातील तर 2,30,45,000 लाभार्थी हे शहरी भागातील अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण करण्यात आलेले आहे। हा देण्यात आलेला लक्षांक जो आहे तो कधीही राज्यामध्ये पूर्ण होत नाही, यासाठी वेळोवेळी याच्यामध्ये जे काही इष्टांक आहेत त्याच्यामध्ये बदल केले जातात। मित्रांनो, राज्यामध्ये या इष्टांकामध्ये बदल केलेला असताना सुद्धा इष्टांकाची पूर्तता होत नाही आणि याचमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली आरसीएमएस वरती डिजिटायझेशन करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या संख्येचं अवलोकन केले असता विनावापर इष्टांक शिल्लक असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला नवीन इष्टांक देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरता जोडण्यात आलेल्या विवरणपत्रानुसार जिल्ह्यांनुसार दिलेले जे काही इष्टांक आहे या आकडेवारीच्या मर्यादेमध्ये लाभार्थ्याची निवड करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या जीआर सोबत अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर याचबरोबर परेल, अंधेरी, वडाळा, गांदिवली, नागपूर शहर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे शहर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर शहर, ठाणे याचप्रमाणे वर्धा, वाशिम, यवतमाळ असे एकूण 42 जी काही मंडळ आहेत या 42 मंडळातील शहरी आणि ग्रामीण भागातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी या दोन्हीची संख्या निश्चित करण्याचे लक्षांक या ठिकाणी दिलेले आहेत आणि याच उपलब्ध असलेल्या लक्षांकानुसार आता नवीन लाभार्थ्यांना याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।